परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकं सुरासुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः स्तुतं स्तौमि परात्परं सुरपद्मदिनेशं च गणेशं मङ्गलायनं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदे साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्तानं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः आदो देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय। काल 7 स्कंद पूर्ण झाले। आज आपण 8व्या स्कंदाला सुरुवात करतो। 8व्या स्कंदामध्ये एक लक्षण आले ते म्हणजे मनवत्त, म्हणजे 3ऱ्या स्कंदापासून भागवताची वेगवेगळी भागवत पुराणाची जी लक्षणं आहेत 10 लक्षणं ती 3ऱ्या स्कंदापासून सुरू होतात 3 ते 12। 3ऱ्या स्कंदाचं नाव हे होतं लक्षण सर्ग, 4थ्यामध्ये सांगितलं विसर्ग, 5व्याचं लक्षण होतं स्थान, 6व्याचं होतं पोषण, काल 7वं झालं उत्तय म्हणजे कर्मवासना आणि आता 8वं मनवंतर। मनवंतर म्हणजे काय? मनवंतर हे एक काळाचं परिमाण आहे, काळ मोजायचा, म्हणजे एका मनुच्या एक मनू असे वेगवेगळे मनू तयार झाले त्या कालखंडामध्ये आणि जो एका मनूचा जो कालखंड आहे त्या एका मनूच्या कालखंडाला काय म्हणायचं? मनवंतर। त्याचा अर्थ असा होतो की दुसरा एक अर्थ आहे त्याचा, मनवंतर म्हणजे सद्धर्म। मनवंतर म्हणजे काय? सद्धर्म। काल आपण शेवटी एक वाक्य हे बघितलं, एक माणसानं आसुरी वासना, दैवी वासना आणि तिसरं मानुषी वासना, आणि त्याच्यात मानुषी वासनेचे शेवटचे 2 अध्याय आले। त्याच्यात सांगितलं एक सामान्य धर्म सांगितला आहे, म्हणजे सर्वसामान्य गृहस्थाश्रमी माणसानं कोणकोणते आपले सद्गुण आपल्याकडे आणावेत आणि आपलं जीवन जगावं या गुणांचं वर्णन केलं। म्हणजे सामान्य धर्म म्हणजे काय? माणसानं आपलं जीवन जगत असताना काही सद्गुण आपल्याकडे नसतील तर ते हळूहळू सद्गुण आपल्याकडे आणले पाहिजे, असा सामान्य धर्म काल सांगितला। या सामान्य धर्मामध्ये व्यक्ती काय करते, म्हणजे तुम्ही आम्ही आहोत। सामान्य धर्म म्हणजे काय तुमचा आमचा? तर आपल्या शक्तीनुसार आपल्याला जेवढं काही चांगलं वागता येईल तेवढं वागायचं, धर्म न्याय नीतीला धरून आचरण करायचं, आपल्या शक्तीप्रमाणे धर्म न्याय नीतीचं आचरण करून जीवन जगणं, याला काय म्हणायचं? सामान्य धर्म। मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्याकडे असतो तो सामान्य धर्म, पण काही एका विशिष्ट मनूसारखे जे आहेत काही विशिष्ट लोकांच्याकडं, त्यांच्याकडे काय होतं की काही श्रेष्ठ गुणधर्म त्यांच्याकडे अंगी असतात, त्यांच्या स्वतःची अशी काही वेगळी शक्ती असते आणि त्याप्रमाणे ते आपल्या इच्छेप्रमाणे काय करतात? आचरण करतात। म्हणजे सद्धर्म म्हणजे काही श्रेष्ठ पुरुष असतात, सामान्य आणि श्रेष्ठ असे 2 भाग झाले। तुम्ही आम्ही कुठल्या प्रकारात आहोत? सामान्य। पण काही श्रेष्ठ पुरुषांच्यामध्ये ईश्वर दत्त म्हणजे ईश्वराकडून मिळालेले, त्यांना ईश्वराकडून मिळालेले काही विलक्षण शक्ती असतात आणि त्या शक्तीनं संपन्न होऊन ते आपलं काय करतात? आचरण करतात। सगळ्यांनाच ते काय जमत नाही। आता सगळे आपले जे महाराज लोक आहेत, म्हणजे ज्या महाराजांची आपण नावं घेतो, आपल्या ज्ञानेश्वर तुकाराम रामदास एकनाथ किंवा त्याच्यानंतर आपल्या भागात होऊन गेलेले,
ह्या माणसांना काही ईश्वरदत्त गुणांची देणगी मिळते आणि त्या ईश्वरदत्त गुणांच्या देणगीवर ते त्या शक्तीनं संपन्न होऊन ते काय करतात, आचरण करतात. त्याला काय म्हणायचं, सद्धर्म. सामान्य धर्म आणि सद्धर्म. तुम्ही आणि आम्ही एक काही चांगले गुणांची जोपासना करून, काही सद्गुणांची जोपासना करून आम्ही जीवन जगतो. म्हणजे आपण कुणाच्या एकात दोन्हीत जात नाही, आपल्याकडून कुणाला त्रास होईल याची होणार नाही याची काय करतो, काळजी करतो. आपण स्वतःहून कुणाचं नुकसान करत नाही, आपण आपलं शांतपणे जीवन जगत असतो. हा सामान्य धर्म झाला. आणि विशेष धर्मामध्ये त्या व्यक्तीला काही ईश्वरदत्त देणगी मिळालेली असते, काही शक्ती प्राप्त झालेली असते आणि त्यानुसार ती व्यक्ती काय करते, आचरण करते. याला म्हणायचं सद्धर्म. सामान्य धर्मात सुद्धा पुन्हा 3 प्रकार पडतात. एक आश्रमानुसार असलेला सामान्य धर्म, वर्णानुसार असलेला सामान्य धर्म आणि सद्गुणांचा एक सामान्य धर्म. आश्रमानुसार 4 आश्रम सांगितलेत: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम. याची चर्चा आपण केलेली आहे. पुढं वर्णानुसार म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मणानं काय करायचं ठरलेलं आहे, क्षत्रियानं काय करायचं ते ठरलेलं आहे, शूद्र काय करतात आणि वैश्य काय करतात. काहींचा व्यापार आहे, दुसऱ्याची सेवा करणं हे शूद्राचं काय त्याच्यासाठी नेमून दिलेलं काम आहे. हे 4 वर्णाश्रम जुन्या काळातले होते. आता त्याच्यात काय ते सगळे तसंच करतात असं नाही. ब्राह्मणानं स्वतः अध्ययन करावं आणि इतरांना शिकवावं असं होतं. म्हणजे अध्ययन करणं आणि इतरांना सांगणं हे ब्राह्मणाचं काम होतं. पूर्वी जुन्या काळात क्षत्रियांनी काय करायचं, युद्ध करायचं, आपल्या देशाचं राष्ट्राचं रक्षण करायचं, हे क्षत्रियाचं कर्तव्य होतं. आता सगळी कर्तव्य एकमेकामध्ये काय झालेत, मिसळलेत. आता वर्णाश्रम असे काही वेगवेगळे राहिलेले नाहीत, सगळे एकमेकामध्ये मिसळून गेलेत. आणि आता एक तिसरा सामान्य धर्म आहे, तो म्हणजे सद्गुणांचा. सत्याचं आचरण करणं, दया, तप, तितिक्षा, शम, दम, अहिंसा असे काही गुण आहेत. या गुणांची आपल्या जीवनात काय करायची, जोपासना करायची. याला सामान्य धर्म म्हणतात. आता मन्वंतर असं ह्याचं नाव आहे. मन्वंतर म्हणजे काय, मन्वंतर शब्दाचा अर्थ भागवत असं सांगतं, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू येतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात किती मनू होतात, 14 मनू. पण ब्रह्मदेवाचा एक दिवस हजारो वर्षांचा आहे. तुमचा आमचा जसा 24 तासाचा आहे तसा त्यांचा एक दिवस 24 तासाचा नाही. ब्रह्मदेवाचा एक दिवस हजारो वर्षांचा आणि एक रात्र हजारो वर्षांची. मग त्या हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये किती मनू येऊन जातात, 14 मनू येऊन जातात हजारो वर्षात. मग प्रत्येकाचं काही कितीशे वर्ष ठरलेले असते. अगदी सोप्या भाषेत आपण आता आमदार निवडून देतो विधानसभेला. ह्या आमदारांचं कालावधी ठरलेला असतो. किती वर्षाचा, 5 वर्षाचा. पुन्हा 5 वर्षांनी दुसरे आमदार निवडले जातात. खासदारांची मुदत ठरलेली आहे, पंतप्रधानांची मुदत ठरलेली आहे, बरोबर. मग हे कसे आहेत, 5 वर्षासाठी निवडले जातात. 5 वर्षासाठी निवडल्यानंतर पुन्हा त्यांची निवडणूक होते आणि त्या जागेवर दुसरे लोक बसतात. हे जसं 5 वर्षाचा कालखंड आपण आपल्या आमदार खासदारांना दिलेला आहे किंवा पंतप्रधानांना दिला आहे, तसा त्या मनूंचा काय आहे, कालखंड आहे. आपला 5 वर्षाचा आहे, त्यांचा 500 वर्षाचा आहे, एवढाच फरक. पण त्याच्यामध्ये काय आहे, कालावधी आहे. मग ते मनू काय करतात, आपला एक आता इथं मंत्रिमंडळ कुणाचं आहे, आता एकनाथ शिंदे आहेत, त्याने आपलं मंत्रिमंडळ तयार केलं. म्हणजे कुठल्या मंत्र्यांना खाती कोणती द्यायची ते त्याने ठरवलं. ह्याच्या अगोदर ते मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्याने आपल्या मनाप्रमाणे आपापल्या त्यांच्या जवळपासचे लांबचे ह्यांना काय केली होती, खाती दिली. म्हणजे प्रत्येकानं आपापलं मंत्रिमंडळ नेमून देशाचा, या राज्याचा कारभार कसा चालवावा ते ठरवतात. तसं मनूसुद्धा काय करत होते, आपापलं मंत्रिमंडळ ठरवायचे आणि आपापला कारभार काय करायचे. आपल्या डोक्यात जो विचार असेल, कशाला महत्त्व द्यायचं आहे, कोणता मनू कशाला महत्त्व दिले हे कळणार नाही. समजा एखादे शेतकरी मुख्यमंत्री असतील तर महत्त्व कशाला देतील, शेतीला महत्त्व देतील. ते एखाद्या तंत्रज्ञानातले तज्ज्ञ असतील तर ते तंत्रज्ञानाला महत्त्व देतील, बरोबर. ते एखाद्या कंपनीचे मालक, त्यांनी कंपनी चालवलेली असेल तर त्या कंपनीच्या व्यवहाराला ते काय बँकिंग व्यवहाराला, म्हणजे त्यांचा कल जिकडं असेल त्या विभागाला ते काय करतात, महत्त्व देतात आणि त्याकडे लक्ष दिलं जातं. तसं मनूसुद्धा काय करतात, वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे मनू येतात आणि आपल्या आपल्या नियोजनाप्रमाणे त्यांना जी भगवंताकडून शक्ती प्राप्त झालेली आहे त्यानुसार आपला कालखंड त्या धर्माप्रमाणे आचरण करतात. याला काय म्हणायचं, मनवंतर. आता या 8व्या स्कंदामध्ये काय केलं, वेगवेगळ्या मनवंतरांमध्ये वेगवेगळ्या घटना घडल्या, कथा घडल्या. त्या कथांच्या माध्यमातून
एक गोष्ट समजावून दिलेली आहे, ती म्हणजे भगवंताच्या स्मरणानं आपल्यावर आलेली संकट दूर होतात. 8व्या स्कंदातलं वैशिष्ट्य काय? भगवंताच्या स्मरणानं, भगवंताचं स्मरण ठेवलं तर आपल्या जीवनात येणारी संकट काय होतात? भगवंताच्या कृपेनं दूर होतात. हे या 8व्या स्कंदात परोपरीनं समजावून सांगितले. आणि हे सांगण्यासाठी पहिल्यांदा कथा येते गजेंद्र मोक्षाची. गजेंद्र मोक्ष नावाची कथा येते. या स्कंदात एकूण 24 अध्याय आहेत. या 24 अध्यायांची फोड अशी आहे, पहिले 4 अध्यायामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा सांगितलेली आहे. त्याच्यानंतरच्या 10 अध्यायांमध्ये समुद्र मंथनाची कथा सांगितली. त्याच्या पुढचे 9 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये वामन अवताराची कथा सांगितली. आणि शेवटच्या एका अध्यायात मत्स्य चरित्र सांगितले. आता पहिली कथा आहे गजेंद्र मोक्षाची. ह्याच्यामध्ये काय म्हणतात? भगवान हरिद्वारा गजेंद्राची मुक्ती कशी झाली त्याची कथा येते. संत नरहरी सोनारांचा एक अभंग आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान घ्यावे संतांचे दर्शन, संत संग वेगी करा वृत्ती जडो पांडुरंगी. वृत्ती जडो पांडुरंगी. आता कालपासून आपण बघतोय प्रत्येक स्कंदामध्ये कशाला महत्त्व दिले? सत्संगाला महत्त्व दिले. प्रत्येक स्कंदात महत्त्व कशाला आहे? सत्संगाला. म्हणून सत्संगातच आपलं खरं कल्याण होतं. पण सत्संग मिळायला सुद्धा अनंत जन्माची पुण्य आपल्या पाठीशी असावी लागते, त्याशिवाय ही संगतीसुद्धा मिळत नाही. म्हणून असं एक ह्याचं वरच्या अभंगाचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर असं करता येईल. सगळे संग सोडा पण एक सत्संग करा, आणि सगळे रंग सोडा पण एक पांडुरंग धरा. काय करा? म्हणजे ह्या अभंगाचं सोपं 2 वाक्यात सांगायचं झालं तर असं सांगता येईल. काय करायचं? सगळे संग सोडायचे आणि कुठला संघ करायचा? सत्संग करायचा. आणि सगळे रंग सोडायचे आणि एक पांडुरंग धरायचा. हे या अभंगात सांगितले. आता सकळ धर्माचे कारण, त्याच्यात धर्म शब्द आला. बरोबर. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणते जे वाचा तया मोक्ष. म्हणजे धर्म शब्द आला, धर्म हा पुरुषार्थ. इथं मोक्ष शब्द आला, मोक्ष हा पुरुषार्थ. आणि ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. लक्ष्मी म्हणजे अर्थ, वल्लभ म्हणजे काम. कुठे किती पुरुषार्थांचं वर्णन झालं? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काही ठिकाणी त्याचा उल्लेख स्पष्टपणे केला आहे, काही ठिकाणी अस्पष्टपणे केला आहे. पण 4ही पुरुषार्थांची मांडणी ही संपूर्ण भागवतामध्ये केलेली आहे. आता मूळ कथेकडे जाऊया. कोण कुणाला सांगायला लागलं? शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगायला लागले. हे आता सुद्धा तेच चाललं आहे. शुकदेवानी किंवा शुकाचार्यांनी गजेंद्र मोक्षाचा उल्लेख करताच राजा परीक्षिताला ही कथा ऐकावीशी वाटली आणि त्यांनी लगेच शुकाचार्यांना सांगितलं, गजेंद्र मोक्षाची कथा मला तुम्ही काय करा? सांगा. तेव्हा शुकदेव कथा सांगू लागले. क्षीरसागरानं वेढलेल्या त्रिकुटाचल नावाचा एक पर्वत होता. त्या पर्वतावर एक उपवन होतं आणि त्या उपवनात एक विशाल सरोवर होतं. सरोवर म्हणजे तलाव मोठा. तिथं हत्तींचा राजा गजेंद्र राहत होता. तो खूप सामर्थ्यशाली होता. सामर्थ्यशाली होता म्हणजे बलवान होता. तो खूप बलवान होता. पण त्याला आपल्या बळाचा, कुठल्या बळाचा? शरीरात असलेल्या बळाचा अभिमान होता. आता तो असा बलवान आणि राजाच असल्यामुळं अनेक हत्तींनीसुद्धा त्याच्याबरोबर त्या तलावामध्ये, सरोवरामध्ये राहायच्या होत्या. हत्तींचा कळप होता आणि त्या हत्तींच्या कळपाचा तो मुख्य हे होता, प्रमुख होता. त्या विशाल सरोवरात एक मगर राहत होता. गजेंद्र सरोवरात विहार करत असताना एकदा मगरानं त्याचा पाय पकडला. गजेंद्रानं पाय सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याची झटापट पाहून, म्हणजे त्या मगराची आणि हत्तीची, गजेंद्राची झटापट पाहून त्याचे इतर साथीदार जे होते लहान मोठे, ते आणि सगळ्या हत्तींनी तलावातून निघून बाहेर गेल्या. आता तलावात, त्या तळ्यात, सरोवरात एकटं कोण राहिलं? हत्ती. आणि त्याचा पाय कुणी धरला? मगरानं. हत्तीने निघून गेल्या. गजेंद्राला आता समजून चुकलं की आता मला ह्यातनं सोडवणारं दुसरं कोण नाही. म्हणजे एक माझी ताकद उपयोगाला येत नाही. ज्यांच्या भरवशावर मित्रमैत्रिणींच्या मी होतो ते सगळे मला काय केले? सोडून गेले. आता पुढं ते म्हणतात की भगवंताशिवाय आता मला कोणी वाचवू शकणार नाही. माझी शक्ती, माझा संघर्ष, म्हणजे मी जी काही धडपड केली, मी जे काही कर्म केलं यातनं सुटण्यासाठी, ते सुद्धा मला उपयोगी पडत नाही. आणि इतर सहकारी जीवसुद्धा उपयोगी पडत नाहीत. म्हणून मग त्यानं कुणाची आठवण केली? भगवंताची आठवण केली, हरीची आठवण केली.
आता गजेंद्राला पूर्वजन्माची स्मृती झाली. मगरानं पकडल्यानंतर त्याला पूर्वजन्माची आठवण झाली आणि पूर्वजन्मी तो इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता. एकदा अगस्ती ऋषी आले असताना तो उठून उभा राहिला नाही. म्हणजे थोरा मोठ्यांचं आगमन झाल्यानंतर तिथं सभेत उपस्थित असलेल्या लहान आणि कनिष्ठांनी काय केलं पाहिजे, त्यांना आदर सन्मान देण्यासाठी उठून उभं राहिलं पाहिजे. आता सुद्धा असतं बघा, आपण कार्यक्रमाला बसलेलो असतो, कोणी मान्यवर पाहुणे आले, आमदार खासदार आले की लोक सगळे काय करतात, उठून उभा राहतात. आता उठून उभा राहण्याचं कारण काय, जे प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून आपल्याकडे आले त्यांचा आदर सत्कार करायचा. भले ते आपले आवडते असू देत नाही तर नावडते असू द्यात. पण इथं घटना काय घडली, अगस्ती ऋषी आलेले असताना हा इंद्रद्युम्न नावाचा राजा ते ऋषी आलेले असताना सुद्धा उठून उभा राहिला नाही आणि तो बसूनच राहिला. मग ऋषींनी लगेच त्याला शाप दिला, हत्तीसारखा बसून राहिला आहेस, तो हत्तीच होशील. काय शाप दिला, हत्तीसारखा बसून राहिलास आहे का. आपण आपल्याकडे म्हणतात पाण्यात बसलेला असतो तो कोण माहिती आहे तुम्हाला. हां, तसं हत्तीसारखा बसून राहिलास तेव्हा तू कोण होशील, हत्ती होशील. त्याच्या शापाने इंद्रद्युम्न हत्ती झाला होता. म्हणजे गजेंद्र हा मूळचा कोण आहे, राजा आहे, पण तो आता शाप मिळाल्यामुळं कोण झाला, गजेंद्र हत्ती झाला. त्याला त्याला गतजन्मातलं स्मरण झालं. त्याबरोबर त्यानं गतजन्मात केलेला जो अभ्यास होता त्या पाठांतराचं त्याला काय झालं, स्मरण झालं. आणि त्या राजा असताना त्यानं जे भगवंताचं स्तोत्र केलेलं होतं किंवा जे स्तोत्र म्हटलेलं होतं, जे नाम घेतलेलं होतं, त्याचा त्यानं धावा सुरू केला. असा धावा केल्यानंतर भगवंत तात्काळ आले. सुदर्शन चक्राने त्यांनी मगराला मारलं आणि त्याचा उद्धार केला. कुणाचा उद्धार केला, मगराचा पण उद्धार केला आणि त्या हत्तीला सुद्धा काय केलं, सोडवलं. आता हत्तीला कशातून सोडवलं, मगराच्या तावडीतून सोडवलं. याचा अर्थ असा घ्यायचा, आम्हाला सुद्धा सगळ्यांना हिथं बसलेल्या सगळ्यांना संसारातल्या मगरानं काय केलं, पकडलं. संसार रूपी मगरानं आम्हाला सुद्धा पकडलं. मग आम्हाला कशातनं बाहेर पडायचं आहे, या संसाराच्या मगरीच्या तोंडातून बाहेर पडायचं आहे. हां, मग आता इथं काय झालं, सुदर्शन चक्रानं मगराचा वध केला. पण तो मगर हा सुद्धा हुहू नावाचा पूर्वजन्मीचा एक गंधर्व होता. हुहू नावाचा पूर्वजन्मीचा एक गंधर्व होता आणि त्याला भगवान श्रीकृष्णाने त्याला मारल्यानंतर किंवा त्याचा उद्धार केला हरीनं. म्हणजे काय केलं, त्याला त्याचा पूर्वदेह म्हणजे गंधर्वाचा देह काय झाला, प्राप्त झाला. आता ह्या कथेचं तात्पर्य काय, गजेंद्र केवळ मगरीपासून सोडवायला सांगत नव्हता तर संसारापासून सोडवायला सांगत होता. आपली स्थितीसुद्धा गजेंद्रासारखी आहे. जीव हा सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही आम्ही सगळेजण या संसारात वेगवेगळ्या प्रकारचे आश्रय घेऊन राहतो, कुणाकुणाच्या तरी आधारानं राहतो. आपण सुद्धा इथं जरी भागवत ऐकायला बसलो असतो, तुम्ही ऐकत असला आणि मी सांगत असलो तरी आपण कुणीही अजून 100% भगवंताचा आश्रय घेतलेला नाही. मला सुद्धा धरलं आहे त्याच्यात. तुम्ही ऐकताय आणि मी सांगतो, पण आपण सुद्धा 100% भगवंताचा आश्रय अजून घेतलेला नाही. का तर मला अजून बाकीच्यांचा बराचसा आधार आहे. मला माझ्या शरीरातल्या ताकदीचा आधार वाटतो. माझ्याजवळ 4 पैसे आहेत, त्या पैशाचा आधार वाटतो. माझ्याकडे अजून पडेल ते केव्हाही रात्री 12 वाजतासुद्धा पडेल ते काम करण्याची माझी तयारी आहे. त्यामुळं मला कर्माचा आधार वाटतो. म्हणजे पै पाहुणे माझे सगळीकडे पसरलेले आहेत, भरपूर नातेवाईक आहेत. माझ्या अडीअडचणीला ते धावून येतील म्हणून मला पै पाहुणे नातेवाईक यांचा आधार वाटतो. आणि ते सोडून आजूबाजूला अनेक देवदेवता आहेत माझ्या नवसाला पावणाऱ्या, त्यांचासुद्धा मला काय होतो, आधार वाटतो. त्यामुळं मी अजून खऱ्या ईश्वराचा आश्रय घेतलेला नाही. मी काय वाक्य बोललो कळलं सगळं. हे या कथेशी संबंधित आहे. आणि भगवान श्रीकृष्णांची एक छान ओवी आहे ह्याच्यात ज्ञानेश्वरीत, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना या जगात सृष्टीत शरण यायला फक्त मीच एक योग्य आहे, मला सोडून अन्य कुणालाही शरण जाऊ नको. आता जीव सुखासाठी या संसारात पडतो, पण काळाच्या मगरानं काय केलेत, आमचे पाय पकडलेले आहेत. आता इथं एक पुढं शास्त्रीय तात्पर्य सांगितलंय, माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचे प्रथम पाय थंडगार पडत येतात. काय सांगितलं कळलं. आणि पाय कुणाचा धरला होता,
हत्तीचा पाय धरला होता. कुणी धरला होता? मगरानं. आता हत्ती असलेला गजेंद्र हा सुद्धा भगवंताचा भक्त आहे आणि भगवंताच्या भक्ताचे पाय धरणाऱ्याचा सुद्धा उद्धार करतात भगवंत. म्हणून मगराला सुद्धा मगराचा सुद्धा काय झाला? उद्धार झाला. खरं तर मगरानं पाय धरला ही वाईट गोष्ट आहे, पण मगराचा सुद्धा काय उद्धार झाला? तर मगरानं भगवंताच्या भक्ताचे पाय धरले म्हणून त्याचा काय झाला? उद्धार झाला. म्हणून कुणाला शरण जावं? एका भगवंताला शरण जावं. आता पुढच्या अध्यायात येणार आहे, भगवंताच्या कथा सांगितलेत, तशा भगवंताच्या भक्ताच्या सुद्धा कथा पुढच्या स्कंदामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून एक लक्षात ठेवावं, आपण बाकी सगळे आश्रय सोडावेत आणि एका भगवंताला काय करावं? शरण जावं. मगापासून मी ज्याचा ज्याचा उल्लेख केला त्या आश्रयानं आपण जीवन जगतो. शरण जाणं शब्दाचा अर्थ आश्रयाला जाणं, कुणाचा तरी आधार घेणं. समजा आता वादळ वारं झालं, विजांचा कडकडाट झाला, आपण घरात बसलेलो आहोत, विजांचा लाईट गेले, अंधार पडला, घरातलं 1-2 वर्षाचं लहान मूल आहे. हे लहान मूल लाईट गेल्यावर घाबरतं अंधार पडला म्हणून. हे घाबरलेलं मूल घरात कुणाच्या आश्रयाला जातं? आईच्या. मग तुमच्या आमच्यासारख्या संसारातल्या दुःखाला घाबरलेल्या जीवाने कुणाच्या आश्रयाला जावं? विठू माऊली आहे. देवाच्या म्हणजे कुणाच्या? विठू माऊलीला. आपण आपलं माऊली कुणाला म्हणतो? विठ्ठलाला म्हणतो. बरोबर. म्हणजे आम्ही सुद्धा कुणाच्या आश्रयाला गेलं पाहिजे? भगवंताच्या आश्रयाला गेलं पाहिजे. शरण जाणं शब्दाचा अर्थ आहे आश्रयाला जाणं. आम्हाला सहसा निदान कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणसांना शरणागती फार आवडत नाही. म्हणजे काय? मेलो तरी चालेल पण कुणाला वाकून जाणार नाही, कुणाला तरी वाकून जाणार नाही असं आम्हाला वाटतं. असा एक आमचा अहंकारच असतो. अहंकार म्हणा, आमच्या अंगातली खुमखुमी असते. बरोबर. काय खुमखुमी? मेलो तरी चालेल पण कुणाला वाकून जाणार नाही. हे व्यवहारात बरोबर आहे, संसारात बरोबर आहे, पण परमार्थात असं चालत नाही. व्यवहारातलं सांगतो. उसाला दर मिळाला पाहिजे त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे. 100% बरोबर. दुधाला दर मिळाला पाहिजे त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे. 100% बरोबर. अनेक वाक्य वाढवतो. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. त्या आंदोलनात मोडेन पण वाकणार नाही असं म्हटलं पाहिजे. 100% बरोबर. पण दत्त मंदिरात गेल्यानंतर, विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर किंवा आपल्या सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ. काय म्हटलं? कळलं? व्यवहारात संसारात मोडेन पण वाकणार नाही बरोबर, पण परमार्थाच्या प्रांतात गेल्यानंतर भगवंताजवळ किंवा श्रीगुरूंच्या जवळ गेल्यानंतर वाकल्याशिवाय काय मिळणार नाही. वाकावं लागेलच तिथं. कारण श्रीगुरूंच्या जवळ भगवद्गीता सांगते, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शिना. म्हणजे काय? श्रीगुरूंच्या जवळ जा आणि त्यांच्या पायाजवळ नम्र हो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दस्तूर खुद्द ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी तुझी सावली न संडी. ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या गुरूंच्या पायाजवळ ज्ञानाचं भांडार आहे म्हणून मी माझ्या गुरुनिवृत्तीनाथांच्या पायाची सावली सोडून बाजूला जाणार नाही. ज्ञानी यांचे राजे असलेले ज्ञानेश्वर महाराज गुरूंच्या पायाजवळ जात असतील तर अज्ञानांचे राजे असलेले आमच्यासारख्याने काय करायला पाहिजे? गुरूंच्या जवळ गेलं पाहिजे. जुन्या काळात एक आडातून विहिरीतून पाणी काढायची पद्धत होती. आडाला किंवा विहिरीला रहाट असतो. त्या रहाटावरनं दोरी बांधून घागर किंवा बादली खाली सोडली जाते. घागर किंवा बादली खाली सोडली की ती घागर किंवा बादली पाण्यावर वरच्यावर तरंगते. मग वर पाण्याला आलेल्या स्त्रीला माहीत असतं की ती घागर किंवा बादली त्याच्यात जर पाणी भरायचं असेल तर ती जरा तिरकी व्हायला पाहिजे. बरोबर. मग तिनं जरा दोरीला हिसडा मारला जोरात की घागर किंवा बादली काय होते? तिरकी होते. तिरकी झाली की त्याच्यात पाणी भरतं. दृष्टांत संपला. व्यवहारातल्या घागरीत किंवा बादलीत पाणी भरायसाठी घागरीला किंवा बादलीला वाकावं लागतं, त्याशिवाय त्याच्यात पाणी भरत नाही. मग श्री गुरूंच्याकडून ज्ञानाचं पाणी आमच्याकडे यायचं असेल तर आम्हाला सुद्धा काय करायला पाहिजे? त्यांच्याजवळ जाऊन वाकायला पाहिजे. तिथं नम्र झाल्याशिवाय, श्रीगुरूंच्या जवळ भगवंताजवळ नम्र झाल्याशिवाय त्यांच्याकडून ज्ञानाचा प्रवाह आपल्याकडे येणार नाही. तुकोबांचाही अभंग आहे छान. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हेची शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग, अवघा झाला पण लवण सकळा कारण, तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि. पाणी पाटातून पाणी वाहत निघालं, पाटात एखादा खड्डा असेल तर खड्ड्याला सोडून बाजूनं जातं काय? ते नाही.
पाणी त्या खड्ड्याच्या तळाला जातं, खड्डा भरून येतो आणि मग पाणी पुढं जातं. म्हणजे पाण्याजवळ नम्रता आहे, नैसर्गिक नम्रता असल्यामुळं पाणी खड्ड्याच्या त्या खड्डा असेल त्याच्या तळाला जाऊन खड्डा भरून येतो आणि मग पाणी पुढं वाहत जातं. बरोबर. तशी नम्रता, तशी शरणागती आपल्याजवळ असली पाहिजे. मग आता आमच्याजवळ अशी शरणागती काय येत नाही? तर न येण्याचं कारण आम्हाला दुसरे देव सोडून बाकीचे बरेचसे आधार आहेत. त्यातला पहिला आधार आहे माणसाच्या शरीरातल्या शक्तीचा. ही शरीरातली शक्ती कधी असते? 25 ते 30 या वयोगटात असते. 20 ते 30 म्हणा, पण 30 नंतर हळूहळू यातली ताकद काय होते? कमी होते. 20 ते 25च्या कालावधीत माणूस म्हणतो लात मारेन तिथं पाणी काढेन. फक्त अडचण एक आहे, कुठं लात मारायची तेवढं कळत नाही. लात कुठं मारायची एवढंच कळत नाही. बरोबर. किंवा त्यावेळी असं म्हणतात मी मरणाला भीत नाही. कशाच्या जोरावर? अंगातल्या शरीरातल्या ताकदीच्या जोरावर. बरोबर. पण एक शरीराचा नियम आहे, श्रियमान स्वभावत्वात इति शरीरहा. म्हणजे मग जे क्षीण होत जातं, क्षीण होणं हा ज्याचा स्वभाव आहे. शिर्यते तत् शरीरम. जे क्षीण होतं त्याला शरीर म्हणायचं. 8-15 दिवसाचं आजारपण आलं, शरीर क्षीण होतं. क्षीण होणे म्हणजे आपण म्हणतो जरा अशक्तपणा वाटायला लागला आहे. हा असा अशक्तपणा वाटणं म्हणजेच काय? क्षीण होणं. 8-15 दिवसाच्या आजारपणानं शरीराला क्षीणता येते. 2-3 दिवस उपवास घडला, जेवाय नाही मिळालं तर शरीर क्षीण होतं. म्हातारपणात शरीर म्हातारपणामुळं काय होतं? क्षीण होतं. मग क्षीण होणं हाच ज्याचा स्वभाव आहे, क्षीण होणं हाच ज्या शरीराचा स्वभाव आहे, त्या शरीराच्या भरवशावर राहून चालेल काय? कारण हे शरीर काल नव्हतं, आज आहे, उद्या असणार नाही. पुन्हा क्षीण होणं हा याचा स्वभाव आहे. काल आपण बघितलं या शरीराला 6 प्रकारचे विकार आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारानं विचार केला तरी या शरीरातल्या ताकदीच्या भरवशावर राहता येत नाही. या शरीराचा कुठलाच भरवसा नाही. म्हणून शरीराच्या आधारानं काय करू नये? राहू नये. शरीरानंतर दुसरा आधार आहे जडाचा. जडाचा आश्रय माणसं घेतात. जडाचा आश्रय म्हणजे काय? हे घड्याळ आहे. हे घड्याळ जड आहे. जड आहे म्हणजे वजनानं जड आहे असं नव्हे. जड आहे म्हणजे बाजारची पिशवी जड असते, सिमेंटचं पोतं जड असतं, असा जड शब्दाचा अर्थ नाही. जड म्हणजे काय? ज्याला आपलं स्वतःचं ज्ञान होत नाही आणि जे दुसऱ्याचंही ज्ञान करून देऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? जड. ज्याला आपलं स्वतःचं ज्ञान होत नाही आणि जे दुसऱ्याचंही ज्ञान करून देऊ शकत नाही त्याला म्हणतात जड. विज्ञानाच्या भाषेत त्याला म्हणतात निर्जीव. आणि म्हणजे आता या घड्याळाला माझ्यात इतके वाजलेत हे कळत नाही. माझ्यात माझी किंमत 4000 रुपये आहे हे ह्याला माहीत नाही. मी अमुक कंपनीचा आहे हे ह्याला कळत नाही. हे घड्याळ कुठं रस्त्यावर पडलं तर अमुक माणूस माझा मालक आहे असं हे सांगू शकत नाही. म्हणजे मी जे जे प्रश्न विचारले त्यातला एकही प्रश्न ह्याला कळत नाही आणि त्याचं उत्तर त्याला सांगता येत नाही. म्हणून हे कसं आहे? जड आहे. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आणि मला कळतात म्हणून आपण चेतन आहोत. याचा अर्थ विज्ञानाच्या भाषेत आपण सजीव आहोत. हे जड आहे आणि मी चेतन आहे. विज्ञानाच्या भाषेत मी सजीव आहे आणि हे निर्जीव आहे. एवढं कळलं? मग जे जे निर्जीव आहे त्याला काय म्हणायचं? जड. मग आता हे जरा बाजूला ठेवतो. 500ची नोट माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? 500ची नोट समजा एक रस्त्यावर पडलेली आहे. त्या रस्त्यावरच्या 500च्या नोटेला माझा रंग हिरवागार, रंग फार छान आहे असं कळतं का? माझी किंमत 500 रुपये आहे त्या कागदाच्या तुकड्याला माहीत आहे काय? नाही. ती 500 रुपयेची नोट, रस्त्यावर पडलेली नोट, अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकते काय? नाही. मग नोट जड आहे का चेतन आहे? बरोबर. नोट कशी आहे? जड आहे. आणि मी कसा आहे? चेतन आहे. मग माझ्या चेतन श्रेष्ठ का जड श्रेष्ठ? चेतन श्रेष्ठ. मग चेतन श्रेष्ठ असेल तर माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड नोटेच्या मागं लागावं काय? आता ह्याचं उत्तर देत नाही ना, हे अंगलट येते जरासं. बरोबर. नोट कशी आहे? जड आहे. आता तुमच्या हातात, सगळ्यांच्या हातात गळ्यात सोनं आहे. सोनं जड आहे का चेतन आहे? समजा सोन्याची एक पाटली तुमच्या रस्त्यावर पडली तर त्या सोन्याच्या पाटलीला माझ्यावरची कलाकुसर फार छान आहे हे कळतं का? माझा आजचा दर 70,000 वर गेला हे सोन्याला माहिती आहे का? रस्त्यात पडलेली पाटली अमुक माणूस, अमुक स्त्री किंवा पुरुष माझा मालक आहे असं सांगू शकते काय? नाही. म्हणजे सोनं कसं आहे? जड आहे. मग आता सोनं जड आहे, नोट जड आहे आणि आमचा सगळा संसार कुणावर उभा राहिला आहे? आपल्या सगळ्यांचा संसाराची उभारणी कशावर आहे? नोटेवर आणि सोन्यावर आहे.
आम्ही श्रीमंत कुणाला म्हणतो? ज्याच्या घरात नोटा जास्त आहेत, सोनं जास्त आहे, त्याला आम्ही श्रीमंत म्हणतो, बरोबर. आणि त्या नोटा आणि सोनं ज्याच्याकडे कमी आहे त्याला आम्ही काय म्हणतो? गरीब म्हणतो, बरोबर. मग आता हे आमचा सगळा संसार जडावर उभा राहिला. मग मगापासून तुम्ही सांगताय श्रेष्ठ कोण? चेतन. मग माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड सोन्याच्या आणि नोटेच्या मागं लागावं का? लागू नये. तरीसुद्धा आम्ही संसार करतोय म्हणजे कशाच्या मागं लागलोय? दिवसभर काम करून पैसे मिळवायचे आणि उरलेल्या पैशातनं सोनं घ्यायचं. म्हणजे आमचा सगळा संसार जडासाठी चालला आहे. हां, किती सोनं आणि किती पैसे असलं म्हणजे तुमच्या जीवनात आनंदाचे डोहे, आनंद तरंग असा अनुभव येईल? सांगा. म्हणजे मी ऑनलाईन ट्रान्सफर करतो तुमच्या खात्यावर. माझा प्रश्न काय विचारला कळलं? तुमच्या खात्यावर किती पैसे आणि तुमच्या घरात किती सोनं असलं म्हणजे तुम्हाला आनंदाचे डोहे, आनंद तरंग असा अनुभव येईल, रम्य समाधानाचा अनुभव येईल, संसार पूर्ण झाला असं वाटेल. तेवढा आकडा सांगा म्हणजे मी लगेच ट्रान्सफर करून टाकतो तुमच्या खात्यावर. नाही सांगता येत. याचा अर्थ असा, इतक्या वर्षाचा संसार केल्यानंतर कळलं की ह्यातलं कितीही मिळवलं तरी काही पूर्णत्वाचा अनुभव येत नाही. मग ते मिळवू नये काय? मिळवावं. पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाह चालण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. ते आपले उदरनिर्वाह चालावा एवढं काय केलं पाहिजे? जरूर मिळवलं पाहिजे. पण त्याचा साठा करणं, संग्रह करणं, माझ्या नंतर येणाऱ्या 5 पिढ्यांची सोय करणं ही आपली जबाबदारी नाही. आम्ही कशा आता बघा, आमच्यासाठी आज घडीला तरी तुम्ही मान्य करा नाही तर नाही करा, देव हाच पैसा हाच खरा देव आहे, बरोबर काय? चूक? म्हणूनच माणसं इकडे यायला नाहीत. कमी माणसं येण्याचं कारण काय? कशा देव कुणाला म्हटलंय? पैशाला. इकडं आलो तर पैसे मिळणार नाहीत. म्हणून आजच्या युगात आमचा देव कोण आहे? पैसे. एक वेळ ह्या देवाकडे जाऊन काय मिळणार नाही, पण दिवसभर भरपूर पैसे मिळवले बऱ्या वाईट मार्गानं तर कुठली पाहिजे ती सुख खाण्यापिण्याची मिळू शकतात आपल्याला, बरोबर. त्यामुळं आजच्या कलियुगात तर आम्ही आता पैशाला देव म्हणायला लागलोय. पण किती पैसे दिले म्हणजे मोक्ष मिळेल? नाही. मग अगदी एवढं कळलं म्हणजे याचा अर्थ कितीही सोनं पैसा आपण प्राप्त केला तरीसुद्धा काय होणार नाही? आनंदाचे डोही, आनंद तरंग हा अनुभव येणार नाही किंवा मोक्षलाभ होणार नाही. उदरनिर्वाह चालावा, शरीर पोट भरावं एवढं ते जरूर मिळवावं, पण त्याच्या पूर्णपणे आहारी जाणं हे आपल्याला उपयोगाचं नाही. शरीराचा आश्रय बघितला, जडाचा म्हणजे धनाचा आणि पैसा अडक्याचा. जमीन कशी आहे? जड आहे का चेतन आहे? बंगला बांधलेला आपण जड आहे का चेतन आहे? जड आहे, बरोबर. याचा अर्थ ह्या गोष्टी असू नयेत काय? असाव्यात. आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्या पाहिजेतच. पण त्याच्यातच अडकून राहिलं तर मग प्राण्यात आणि आमच्यात काय फरक राहणार नाही. पुढं आता कर्माचा आश्रय. आपण कर्म करत राहतो म्हणजे शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळणार नाही, नोकरी केल्याशिवाय पगार मिळणार नाही, व्यापार उद्योगधंदा केल्याशिवाय 4 पैसे मिळणार नाही. हे बरोबर आहे, हे संसारासाठी केलं. तसंच आपण इकडं पूजा अर्चा करतो, तीर्थयात्रा करतो, एखादं व्रत वैकल्य करतो, हे देवाच्या नावानं केलेलं काय आहे? कर्म आहे. आणि शास्त्र असं सांगतं कर्मानं मोक्ष मिळत नाही. शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळणार नाही, 100% बरोबर. व्यापार उद्योगधंदा केल्याशिवाय 4 पैसे नफा मिळणार नाही, 100% बरोबर. नोकरी केल्याशिवाय पगार मिळणार नाही, 100% बरोबर. पण देवाच्या नावानं काहीतरी लुडबुड खुडबुड केल्याशिवाय देव मिळणार नाही एवढं चूक. देव मिळवण्यासाठी काही करण्याची गरज नाही, कारण देव प्राप्तच आहे अगोदर. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. फक्त आपण मुक्त आहोत. आपलं खरं स्वरूप काय आहे हे आपल्याला अज्ञानामुळं काय झालेलं आहे? कळत नाही. म्हणजे गोष्ट मिळालेलीच आहे, प्राप्त आहे, पण अज्ञानामुळं आम्हाला ती नाही आमच्याजवळ असं आम्हाला काय होतं? वाटतं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, काकेत कळसा आणि गावाला वळसा. काकेत कळसा, गावाला वळसा. म्हणजे कळशी काकतच आहे, पण माझी कळशी कुठं आहे म्हणून गावभर काय करायचं? शोधायला फिरायचं. आणि मग नंतर कळते आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. देवाच्या बाबतीत सुद्धा अशीच गोष्ट आहे. देव नित्य प्राप्तच आहे, त्याला मिळवण्यासाठी नवीन काही करण्याची गरज नाही. आता इथं शेत जमीन होती, बरोबर. इथं शेत जमीन होती. नंतर इथं तुम्ही सगळे जमलात, कुणी श्रमदान केलं, काही मदत केली, देणग्या दिल्या, कुणी आमदार खासदारांनी मदत केली आणि हे एवढं भव्य दिव्य मंदिर उभा केलं, बरोबर.
तुम्ही देव निर्माण केला का मंदिर निर्माण केलं? काय प्रश्न कळला? तुम्ही मंदिर तयार केलं, मंदिर निर्माण केलं का देव निर्माण केला? मंदिर निर्माण केलं, देव निर्माण केला नाही. कारण देव पहिलाच आहे. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप देव आहेच. देव तुम्ही निर्माण केलेला नाही, उलट देवानं आपल्याला सगळ्यांना निर्माण केलं. बरोबर? मुलगा बापाला उत्पन्न करू शकेल काय? नाही. बरोबर? तसं मंदिर निर्माण केले आपण, देव निर्माण केलेला नाही. कर्मानं मंदिर निर्माण करता येतं, देव निर्माण करता येत नाही. म्हणून कर्मानं देव मिळत नाही. कर्मानं एखाद्या गोष्टीत बदल घडवता येतात. समजा घरात डाळ तांदूळ बटाटे आहेत. आता आपण सगळ्यांनी कर्म केलं. एकाने डाळ निवडली, बटाटे निवडले, तांदूळ निवडले, हे सगळं केलं आणि ते कुकरला लावलं. कुकरला 3 शिट्या गॅसवर ठेवलं, 3 शिट्या झाल्यावर उतरलं. आता हे सगळं कर्म केल्याचा परिणाम काय झाला? 15 मिनिटापूर्वी हे सगळे पदार्थ कच्चे होते. आता 15 मिनिटानंतर हे सगळे पदार्थ शिजून काय झाले? तयार झाले. कशामुळं? आपण केलेल्या कर्मामुळं. तसं डाळ तांदूळ बटाट्याच्या बाबतीत जे केलं ते देवाच्या बाबतीत करता येतं काय? देव बिघडलाय, दुरुस्त करूया, असं काही देवाच्या बाबतीत करता येत नाही. म्हणजे डाळ तांदूळ बटाट्याच्या बाबतीत जी कृती केली, जे कर्म केलं ते देवाच्या बाबतीत करता येत नाही. म्हणून कर्मानं मोक्ष मिळत नाही. कर्मानं एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते. कर्मानं एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते. उदाहरणार्थ मी आता गारगोटीहून इकडे प्रवास केला. 1 तासाभरानंतर मला कौलव या गावाची प्राप्ती झाली. कशामुळं? तासभर प्रवास केल्यानंतर. आता इथून परत जाताना आणखी तासभर प्रवास केल्यावर मला काय होईल? गारगोटी या गावाची प्राप्ती होईल. म्हणजे मी केलेल्या कर्मानं मला कशाची तरी प्राप्ती झाली. प्राप्ती कधी होते? एखादी गोष्ट एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही. समजा आत्ता आम्हाला काश्मीरी सफरचंद पाहिजेत. कौलवमध्ये काश्मीरी सफरचंद आहेत काय? नाही. पण ओरिजिनल काश्मीरी सफरचंद पाहिजे असतील तर आपल्याला निदान कोल्हापूर नाहीतर पुणे इथंपर्यंतचा काय करावा लागेल? प्रवास करावा लागेल. म्हणजे इथं नसलेली गोष्ट आम्हाला तिथं जाऊन मिळाली. कशामुळं? कर्मामुळं. आता असं म्हणूया का पांडुरंग किंवा भगवान दत्तात्रय कौलवमध्ये नाहीत, ते फक्त पंढरपुरात आहेत. म्हणून इथल्या सगळ्या लोकांनी गाडी करून पंढरपूरला जायचं आणि पंढरपुरात पांडुरंगाला प्राप्त करायचं. माझं बोलणं बरोबर आहे का चूक आहे? अगदी चूक आहे. का चूक आहे? भरला घनदाट हरी दिसे त्रिभुवन संचले या विठ्ठले गा. म्हणजे पांडुरंग जेवढा पंढरपुरात आहे तेवढाच इथं आहे. मग जो इथं आहे त्याला मिळवायला इथनं तिकडं जायची काय गरज आहे काय? याचा अर्थ वारीला दिंडीला जाऊ नये असं नाही. वारीला जाणं